नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत. मी प्राध्यापक जी बी जाधव, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड. प्रकरण 4, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि एकात्मते समोरील आव्हाने यामधील भाग 3 आज आपण अभ्यासणार आहोत. तर यामध्ये उपघटक म्हणून आपण राज्याची भूमिका स्पष्ट करणारे मुद्दे आज आपण अभ्यासणार आहोत. ज्यामध्ये नंबर 1 आहे शांतता आणि सुव्यवस्था, नंबर 2 आहे आर्थिक प्रगती, नंबर 3 आहे राष्ट्र उभारणी आणि नंबर 4 आहे लोककल्याण. या चारही मुद्द्याच्या माध्यमातून आपण राज्याची भूमिका आज स्पष्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा शांतता आणि सुव्यवस्था हे पाहणार आहोत. तर राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका ही पुढील मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करायची आहे. शांतता आणि सुव्यवस्था हा मुद्दा पाहत असताना मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. त्यांच्या गरजा समाजातच पूर्ण होऊ शकतात. त्यांचा विकास समाजातच होत असतो. अनेक व्यक्तीचा समाज बनतो. समाजात घटक रूपाने राहणाऱ्या व्यक्तीचे परस्पर संबंध सुरळीत राहण्यासाठी, काही नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि नियमभंग करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी शासन संस्थेची आवश्यकता असते. सरकारकडून नियमाच्या आधाराने समाजाचे नियंत्रण होत असते. विशिष्ट प्रदेशातील सरकार त्या भूप्रदेशातील समाजाचे नियंत्रण करू शकते. विशिष्ट भूप्रदेशातील सरकारने नियंत्रित केलेला समाज हा सार्वभौम स्वरूपात राज्य म्हणून ओळखला जातो. तर राज्य म्हणजे काय हे पाहत असताना ब्लंटली यांनी व्याख्या केलेली आहे. निश्चित भूप्रदेशात राजकीयदृष्ट्या संघटित झालेले लोक म्हणजे राज्य होय. तर निश्चित भूप्रदेशात राजकीयदृष्ट्या संघटित झालेल्या लोकांनाच राज्य असं म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या गार्नर यांची आहे. विशिष्ट भूप्रदेशावर कायम स्वरूपात राहणारा, परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून मुक्त असणारा, सुसंघटित शासन संस्थेची आज्ञा स्वाभाविकपणे पाळणारा मानवी समाज होय. तर काळाच्या ओघामध्ये राज्यसंस्थेचे स्वरूप हे बदलत गेले. राज्याला राष्ट्रराज्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जग लहान झाल्यासारखे वाटते. तथापि प्रत्येक देश आपला हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करताना दिसतो. शासन संस्था हा राज्याचा महत्त्वाचा घटक आहे. राज्याची उद्दिष्टे प्रत्यक्षात यावीत म्हणून सरकारी यंत्रणा असते. राज्याची अधिकार सरकारमधून व्यक्त होत असतात. सरकार म्हणजे राज्याचे मूर्त स्वरूप असते. सरकारच्या किंवा शासन संस्थेच्या व्याख्या आहेत. गार्नरची व्याख्या आहे, ज्या संस्थेमार्फत राज्याच्या इच्छेला मूर्त स्वरूप मिळते व ती इच्छा कार्यवाही होते त्या संस्थेला सरकार असे म्हणतात. तर सरकार म्हणजे काय हे सांगत असताना दुसरी एक सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल. राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणारी यंत्रणा म्हणजे शासन संस्था होय. राज्य हे सार्वभौम असते, म्हणजेच परकीय सत्तेपासून मुक्त झालेलं असेल तर त्या देशामध्ये, त्या भौगोलिक प्रदेशामध्ये जनता ही सार्वभौम असते आणि जनतेच्या माध्यमातून सरकार हे निवडलेलं असतं. त्या सरकारच्या माध्यमातून कायदे, धोरणं ही आखली जातात, तीही जनतेच्या हिताच्या दृष्टीने. त्यामुळे जनतेला शांतता आणि सुव्यवस्था ही राखण्याचं काम खऱ्या अर्थाने सरकारच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून जनतेला सुखी समाधानाने जीवन जगण्यासाठी शांतता आणि सुव्यवस्था ही महत्त्वाची असते आणि ती
कायद्याच्या माध्यमातून दिसून येते. तर राज्याच्या कायद्याच्या पाठीमागे दंडशक्तीचा आधार असतो आणि त्यामुळे राज्यातील जनतेला खऱ्या अर्थाने आपल्याला सुखी जीवन जगायचं असेल तर त्यासाठी कायद्याचं पालन हे करावंच लागतं. कायद्याच्या पालनाची जबाबदारी ही जनतेची असते, तर कायदा करण्याची आणि धोरणं आखण्याची जबाबदारी ही जनतेने निवडलेल्या प्रतिनिधीची असते. त्यामुळे आजची लोकशाही खऱ्या अर्थाने स्वित्झर्लंड जर सोडलं तर बाकी जगातल्या सगळ्याच देशामध्ये जवळपास आपल्याला लोकशाहीचा तर स्वीकार झालेलाच आहे, पण लोकसंख्या जास्त असेल, भौगोलिक प्रदेश मोठा असेल तर त्या ठिकाणी अप्रत्यक्ष लोकशाही ही आज दिसून येते. आणि अप्रत्यक्ष लोकशाहीलाच आपण प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतो. म्हणजे अशा लोकशाहीमध्ये आपले प्रतिनिधी जनता मतदानाच्या माध्यमातून निवडून देते आणि त्या प्रतिनिधीला आपण सरकार म्हणून जे काही मान्यता देतो अशा सरकारकडून कायदे केले जातात, धोरणं आखले जातात आणि देशामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचं आणि जनतेच्या हिताचं आणि जनतेच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये कार्य करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. तर अशा प्रकारचं आपण शांतता आणि सुव्यवस्था ही राज्याची भूमिका म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. नंबर 2 आहे आर्थिक प्रगती. विकास ही एक व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. खेळते भांडवल आल्याने होणाऱ्या विकासाला आर्थिक विकास किंवा आर्थिक प्रगती असे म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकामध्ये प्रगती स्वरूपाचे बदल घडून येणे म्हणजे आर्थिक प्रगती होय. आर्थिक विकासाला गुणात्मक काही बाजू असतात, त्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. तर गुणात्मक स्वरूपाची संकल्पना, आर्थिक प्रगती ही गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. वैशिष्ट्य म्हणजे वेगळेपण आपण पाहत आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे गुणात्मक स्वरूपाची संकल्पना. तर आर्थिक विकास किंवा आर्थिक प्रगती हे गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. म्हणजे काय, तर ती संख्यात्मक नसून गुणात्मक, ज्याला क्वालिटी आपण म्हणतो, त्या क्वालिटीचा विचार आर्थिक विकासामध्ये होतो. नंबर 2 क्षेत्रीय परिवर्तन. नंबर 3 संरचनात्मक परिवर्तन. नंबर 4 लोकांचा सहभाग. नंबर 5 आर्थिक आणि आर्थिकेतर घटकाची भूमिका. नंबर 6 दीर्घकालीन संकल्पना. आणि नंबर 7 आहे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. तर या सर्व याला आर्थिक प्रगती असं म्हणता येऊ शकेल. तर आर्थिक विकासाचे निर्देशक काय आहेत, तर यामध्ये आर्थिक प्रगती झाली असं केव्हा आपण म्हणू शकतो, तर त्यामध्ये नंबर 1 आहे जमिनीची दर हेक्टरी उत्पादकता. यावर आपल्याला ठरवता येऊ शकते. नंबर 2 औद्योगिक प्रगती. नंबर 3 दरडोई उत्पन्न. नंबर 4 दरडोई उपभोग. नंबर 5 गुणात्मक उद्योजकता. नंबर 6 मानव विकास निर्देशांक. नंबर 7 संरचनात्मक परिवर्तन. नंबर 8 पर्यावरणातील समतोल. नंबर 9 संपत्तीची समानता. नंबर 10 दारिद्र्याचा स्तर. आणि नंबर 11 तंत्रज्ञान विकास. हे सर्व जर आपण विचारात घेतले तर हे आर्थिक विकासाचे निर्देशक आहे. म्हणजे प्रत्येक बाबीमध्ये आपल्याला वाढ झालेली, प्रगती झालेली, विकास झालेला दिसून येतो. तर आर्थिक विकास हा फक्त वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी निगडित नसून समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये विकासात्मक बदल घडून येणे म्हणजे आर्थिक प्रगती होय. यात समाजाच्या विविध घटकापर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे अपेक्षित असते. रोजगाराच्या संधी, दारिद्र्य कमी होणे, आर्थिक विषमता कमी होणे, समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचावणे यालाच आर्थिक विकास, आर्थिक प्रगती असे म्हटले जाते. सामाजिक विकासाचे निर्देशक म्हणून शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या वाढीचा दर आणि लिंगविषयक विकास या बाबीवर आपल्याला सामाजिक विकास हा अवलंबून आहे असं म्हणता येईल. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली असते आणि बजावणे अपेक्षित असते. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते याचा
समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यालाच आर्थिक प्रगती असं म्हटलं आहे. आणि हे राज्याचे कर्तव्य आहे, ही राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे राज्यातील सरकारच्या माध्यमातून हे कर्तव्य पार पाडलं जात असते. नंबर 3चा मुद्दा राज्याच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला अभ्यासावायचा आहे. त्यामध्ये राष्ट्राची उभारणी, राष्ट्र उभारणी. तर तिसऱ्या मुद्द्याकडे वळत असताना आपल्याला सांगावं लागेल, समाजातील विविधता ही विचारात घेणं महत्त्वाचं आहे. भारतासारख्या देशामध्ये, अनेक देशामध्ये विविधता ही असते. तर समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यावयाची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध असतो. ज्या देशामध्ये विविधता असते त्या देशामध्ये विविध व्यक्ती समुदायामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता असते, संघर्ष होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं कुठल्या ना कुठल्या कारणावरून राज्याचं विघटन, राज्याचे तुकडे, राज्याचं विभाजन होण्याची शक्यता असते. त्यामुळेच विविधतेतून एकता कशी निर्माण करता येईल याचाच प्रयत्न हा राज्याच्या शासनाचा, सरकारचा किंवा राज्याचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. देशातील कोणत्याही मुद्द्यावर लोकांचा काहीच फरक नाही, परंतु फरकामुळे जरी सर्व लोक देशाच्या हितासाठी सारखेच विचार करीत असतील तर त्यास ऐक्य असे म्हणता येऊ शकते. राष्ट्रीय एकता सर्व नागरिकांना देशभक्ती वाढविणे आणि प्रथम स्वतःला भारताचे नागरिक म्हणून पाहतात आणि नंतरच हिंदू, मुस्लिम किंवा अन्य धार्मिक भावना ह्या ओळखल्या जातात. तर देशाच्या बळकटीकरण आणि संघटितकरणामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. विविध धर्म, वंश, पंथ, पोशाख राष्ट्रीय एकात्मतेचा शक्य म्हणून या ठिकाणी होईल. तसेच आपसात अनेक फरक असूनही सर्व लोक एकमेकाशी एकोपा राखण्याचा प्रयत्न करतात. भारत हा राष्ट्रीय एकात्मतेचे एक महत्त्वाचे व चांगले उदाहरण आहे. कारण आपल्या देशात विविधतेची विविधता आहे. भारतामध्ये विविध जाती आणि समुदायाचे लोक आहेत, ज्यांचे रीतिरिवाज, भाषा, जीवनशैली, संस्कृती इत्यादी पूर्णपणे भिन्न आहेत. परंतु सर्व लोक एकत्र राहतात कारण सर्व लोक राष्ट्रीय एकतेच्या स्रोताशी जोडलेले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व विचारात घेतले तर असे म्हणता येईल की लोकसंख्येतील एकतेशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. समाजामध्ये विविधता आहे, ती विविधता टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही राज्याची बनते. विविधतेत फूट पडणार नाही, राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घेतली पाहिजे. विस्कळीत परिस्थितीमध्येही कधीही प्रगती होऊ शकत नाही. आपल्याला एक आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला एकात्मतेच्या मार्गाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही देशासाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे. राष्ट्रीय ऐक्य आणि एकता, स्थिरता, स्वातंत्र्य, लोकशाही, संरक्षण आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास यासाठी नक्कीच हे आवश्यक आहे. भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून 31 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जात असतो. तर 2014 पासून हा 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर राष्ट्राची उभारणी ही राज्याची जबाबदारी असते, राज्यातील शासनाची जबाबदारी असते. त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता साधली पाहिजे, जेणेकरून राज्याचं विभाजन, राज्याचं विघटन होणार नाही. हीच काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्यातूनच सर्वांना समान संधी देऊन समता साधली गेली पाहिजे. आणि विविध जाती, विविध धर्म, विविध भाषा बोलणारे लोक, विविध प्रांतामध्ये असणारे लोक या सर्वांमध्ये एकतेची भावना, राष्ट्राबद्दलची निष्ठा, देशाबद्दलची निष्ठा, देशाबद्दलची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हा निर्माण झाला पाहिजे. तेव्हाच राष्ट्रीय ऐक्य हे साधले जाऊ शकते आणि राज्याची भूमिका म्हणून राष्ट्राची उभारणी हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. यानंतर आपल्याला शासन या मुद्द्याचा विचार करायचा आहे. तर
समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमधील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडलेले सरकार होय. तर आधुनिक काळात जवळजवळ सर्वच देशात प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही आहे. राज्याची लोकसंख्या जास्त असेल आणि भौगोलिक क्षेत्रफळ मोठं असेल तर स्वतःचा राज्यकारभार स्वतः सांभाळणे हे कठीण असते, शक्य नसते. त्यामुळेच प्रातिनिधिक लोकशाहीचा अवलंब केला जातो. राज्यातील अंतिम सत्ता ही लोकांच्या हाती असली तरी प्रत्यक्ष राज्यकारभार हा राज्यातील जनतेच्या प्रतिनिधीच्या मार्फतच केला जातो. समाज हितासाठी आवश्यक असलेले धोरणात्मक निर्णय हे विशिष्ट काळासाठी लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधीकडून म्हणजे शासनाकडूनच घेतले जात असतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीकडून कायदे केले जातात. धोरणात्मक निर्णय आणि कायदे हे दोनही गोष्टीत समाजाची इच्छा प्रतिबिंबित होत असते. प्रातिनिधिक लोकशाहीमुळे समाजातील लोकांचा राज्याच्या महत्त्वाचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असतो. त्यामुळे राज्याचा विकास समाजाचा विकास करून प्रगतीपथावर नेण्याचं राज्याकडून ही जबाबदारी पार पाडली जाते. त्यासाठी तशी धोरणे आखली जातात. अंतर्गत आणि परराष्ट्र धोरण आखून राज्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न हे शासनाच्या माध्यमातून केला जातो. म्हणून लोकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. यानंतर लोककल्याण याचाही विचार आपल्याला करायचा आहे. तर सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्त्वाचा वापर लोककल्याणासाठी करणे तसेच समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकाचे दुःख दूर करणे ही राज्याची भूमिका, राज्याची जबाबदारी, राज्याचे कर्तव्य आहे असं म्हणावं लागेल. लोककल्याणकारी राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखून जनतेचे संरक्षण करणे, समाजाचे परचक्रापासून संरक्षण करणे, न्यायदानाची व्यवस्था करणे ही तीन कामे राज्याने करावीत अशी अपेक्षा असते. राज्याने आरोग्याच्या व शिक्षणाच्या सुविधा मोफत किंवा माफक दराने उपलब्ध करून द्याव्यात. लोकांना जीवनाचे आर्थिक साधन उपलब्ध करून द्यावे. व्यक्तीच्या व समाजाच्या विकासाची जबाबदारी राज्याने घ्यावी अशी अपेक्षा असते. लोककल्याण करणे आजचे राज्य, आधुनिक काळाचा विचार केला तर आजचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य म्हणून आपल्याला सांगता येऊ शकते. सामाजिक न्यायाची कल्पना उदात्त आणि व्यापक आहे. लोकशाहीत ही अर्थपूर्ण ठरू शकते. समाजात सर्व व्यक्तींना नागरिक म्हणून समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. समाज घटकामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, उच्च नीचता असता कामा नये. सामाजिक समता, समाजातील सर्व घटक समान मानले जात असतील व कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला विशेष अधिकार दिलेले नसतील तर त्या ठिकाणी सामाजिक समता ही राखली जाते. तर राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन याचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध असतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपले ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत. मी प्राध्यापक जी.बी. जाधव, गोशीगावंडे महाविद्यालय, उमरखेड. प्रकरण 4 आपण पाहत आहोत. समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा भाग 2 आज आपण अभ्यासणार आहोत. उपघटक. राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. या बाबीवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर वर्ग 11वीमध्ये आपण राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या मागच्या वर्षीच्या राज्यशास्त्रामध्ये प्रमुख संकल्पना म्हणून आपण पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या संकल्पनेचे उजळणी आज आपण करणार आहोत. तर
राष्ट्र या संकल्पनेचा आज सुरुवातीला विचार करणार आहोत। राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे। या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात। ते घटक पाहण्या अगोदर राष्ट्र म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत। तर राष्ट्र या शब्दाला इंग्रजीमध्ये नेशन असे म्हटले जाते। हा शब्द मूळ लॅटिन नेशन या शब्दापासून बनलेला आहे। नेशिओ NATIO म्हणजे वंश किंवा जन्म असा त्याचा अर्थ आहे। एका वंशाच्या लोकांमध्ये एकात्मतेची भावना असते, म्हणून राष्ट्र निर्माण होते। याचा अर्थ असा की ज्या लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते ते भावनिकदृष्ट्या एकत्र असतात, म्हणून त्यांना राष्ट्र असे म्हटले जाते। राष्ट्र ही एक भावना आहे, ती एक भावनिक बाब आहे। लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते। लोकसमुदायामध्ये जेव्हा आम्ही सर्वजण एक आहोत ही एक भावना निर्माण होते, तेव्हा राष्ट्र निर्मिती होत असते। म्हणजे कुठल्याही एकत्र जमलेल्या लोकसमुदायाचं एक कुठला तरी उद्देश घेऊन एकत्र जमलेले असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये आम्ही सर्वजण एक आहोत अशा प्रकारची भावना ही निर्माण होत असते। उदाहरणार्थ भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने आंदोलनामध्ये सहभागी झालेला लोकसमुदाय हा स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेला होता आणि म्हणून त्यांच्यामध्ये आम्ही सर्वजण एक आहोत अशी भावना निर्माण झाली आणि त्या भावनेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती आपल्याला झालेली दिसून येते। तर राष्ट्र या संकल्पनेच्या व्याख्या काही विचारवंतांनी दिलेले आहेत, सांगितलेले आहेत। राष्ट्र या संकल्पनेचा अर्थ त्यांनी आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहिली व्याख्या बर्जेस यांनी सांगितलेली आहे। भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा, वांशिक एकता असणारा लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय। भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा, वांशिक एकता असणारा लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय। तर या व्याख्येमध्ये भौगोलिक एकता हा एक शब्द आलेला आहे, म्हणजे एकाच भौगोलिक प्रदेशामध्ये राहणारा लोकसमुदाय की ज्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना, एकात्मतेची भावना किंवा आम्ही सर्वजण एक आहोत ही भावना केव्हा निर्माण होते, तर एकाच भौगोलिक प्रदेशामध्ये कायम वस्ती करून राहणारा जो काही लोकसमुदाय असतो। तसेच वांशिक एकता असणारा म्हणजे वंशाने एक असणारे जे काही लोकसमुदाय असतील त्यांच्यामध्ये राष्ट्रनिर्मिती होत असते। म्हणून भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा, वांशिक एकता असणारा लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय। दुसरी व्याख्या बारकरची सांगितलेली आहे। विशिष्ट भूप्रदेशात वस्ती करून राहणारा व्यक्ती समुदाय म्हणजे राष्ट्र होय। विशिष्ट भूप्रदेश सांगितलेला आहे आणि विशिष्ट भूप्रदेशामध्ये वस्ती करून राहणारा व्यक्ती समुदाय म्हणजे एकाच भौगोलिक प्रदेशामध्ये, म्हणजे समान भूप्रदेश किंवा भौगोलिक एकता ज्याला आपण म्हणतो, तेव्हाच राष्ट्रनिर्मिती होत असते। राष्ट्रनिर्मितीचे घटक अनेक आहेत। कोणत्याही एका घटकामुळे राष्ट्रनिर्मिती होत नाही असं नाही, अनेक घटकामुळे सुद्धा राष्ट्रनिर्मिती होते किंवा एका घटकामुळे सुद्धा राष्ट्रनिर्मिती होत असते। तर विशिष्ट भूप्रदेशात वस्ती करून राहणारा व्यक्ती समुदाय म्हणजे राष्ट्र होय। व्यक्ती समुदायातील घटकात एकत्र राहण्याने एकात्मतेची भावना निर्माण होत असते। तर अशा व्यक्ती समुदायामध्ये एकत्र राहण्यामुळेच एकात्मतेची, आपण सर्वजण एक आहोत ही भावना निर्माण होते। म्हणजे राष्ट्र ही भावनिक बाब आहे। व्यक्तीच्या मनामध्ये तशा प्रकारची भावना निर्माण होत असते आणि त्यालाच आपण
राष्ट्र असं म्हणतो. मानवी इतिहास पाहिला तर असे स्पष्ट होते की प्राचीन काळात अनेक वंशातील लोक एकाच भूप्रदेशात स्थिर झाले. त्यांना त्या प्रदेशाचे आकर्षण वाटले. त्यांच्यात एकात्मता निर्माण झाली. त्यांची एक भाषा, एक लिपी, एकाच प्रकारचे साहित्य निर्माण झाल्यामुळे त्यांच्यात एक संस्कृती निर्माण झाली आणि एका संस्कृतीला वांशिक भेद असा अडथळा राहिला नाही. समान भूमीमुळे त्यांच्यात वांशिक भेद नाहीसा होऊन एकता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे इतिहास हा सांगतो की त्या काळातील लोकांमध्ये सुद्धा एका भाषेमुळे, एका लिपीमुळे किंवा एकाच प्रकारचं साहित्य निर्माण झाल्यामुळे त्यांची एक संस्कृती बनली आणि त्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये सांगत असताना वांशिक भेद हा अडथळा त्या ठिकाणी राहिलेला नाही. म्हणजे अनेक वंशाचे लोक एकत्र राहतात, केवळ त्या ठिकाणी एक भाषा, एक लिपी किंवा एकाच प्रकारचं साहित्य किंवा एकच संस्कृती असेल तरीसुद्धा त्या व्यक्ती समुदायामध्ये म्हणजे अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे आणि अनेक बहुसांस्कृतिक अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणतो असे जरी लोक असतील तरी त्यांच्यामध्ये एकात्मतेची भावनाही निर्माण होत असते. आपलेपणाची, आपुलकीची भावनाही निर्माण होताना दिसते. लोक समुदाय एकता निर्माण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी एक घटक अतिशय महत्त्वाचा किंवा अपरिहार्य आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे कोणत्याही एका घटकामुळे सुद्धा राष्ट्रनिर्मिती होत असते किंवा अनेक घटकामुळे सुद्धा राष्ट्रनिर्मिती होत असते. कोणता एक घटक आवश्यक आहे, महत्त्वाचा आहे, अपरिहार्य आहे असेही म्हणता येत नाही, असेही सांगता येत नाही. तर ऐक्य निर्माण करणारे, एकता निर्माण करणारे, एकीची भावना निर्माण करणारे हे जे काही घटक आहेत त्यामध्ये समान भूप्रदेश, व्यक्ती समुदायाचा भूप्रदेश हा समान असेल, एकच असेल, विशिष्ट असेल तर अशा समान भूप्रदेश असलेल्या लोकांमध्ये सुद्धा एकत्वाची भावनाही निर्माण होताना दिसते. वंश सारखा असेल, समान वंश असेल तरी त्या समान वंशाच्या लोकांमध्ये आपुलकीची भावना, एकतेची भावना किंवा एकत्वाची भावना किंवा आम्ही सर्वजण एक आहोत अशी भावना निर्माण होताना दिसून येते. जसं इस्रायल हे राज्य जे काही निर्माण झालेलं आहे ते त्या वंशाचे लोक जगामध्ये वेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतानासुद्धा ते एकत्र आल्यानंतर त्यांचंसुद्धा एक वंशाच्या आधारावरचं राष्ट्र निर्माण झालेलं दिसून येते. धर्म समान असेल, एका धर्माचे लोक एका ठिकाणी राहोत की इतर ठिकाणी राहोत, पण धर्मानुसारसुद्धा एकत्वाची भावना ही निर्माण होताना दिसून येते. समान भाषा, समान लिपी असेल तरीसुद्धा एकात्मतेची भावना निर्माण होत असते. समान इतिहास, समान संस्कृती, समान राजकीय आकांक्षा, समान शासन, समान आर्थिक हितसंबंध हे सर्व जर घटक विचारात घेतले तर कोणत्याही एका घटकामुळे राष्ट्रनिर्मिती होत असते किंवा अनेक घटकामुळे सुद्धा राष्ट्रनिर्मिती होत असते. कोणताही एक घटक अपरिहार्य आहे, आवश्यक आहे असं म्हणता येत नाही. जसं राज्याच्या 4 घटकाचा विचार केला तर 4ही घटक असतील तरच राज्य निर्मिती होत असते. कोणताही एक घटक नसेल तर त्याला राज्य म्हटलं जात नाही. तर अशा प्रकारचं राष्ट्र या संकल्पनेचा विचार केल्यानंतर आपण पुढे राष्ट्रवादाचा विचार करणार आहोत. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. तर राष्ट्रवाद हे राष्ट्र या संकल्पनेपेक्षा वेगळं आहे. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. राष्ट्रवाद ही एक विचार प्रणाली आहे. यामध्ये स्वतंत्र राज्यसंस्था स्थापन व्हावी अशी एक भावना असते. राष्ट्राचे संघटन सार्वभौम राज्यसंस्थेत व्हावे आणि राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव कृतीतून स्पष्ट व्हावी या 3 बाबी या राष्ट्रवादामध्ये अपेक्षित असतात. राष्ट्रवादामध्ये आपण एक आहोत एवढी एकच भावना पुरेशी असते. त्यासाठी समान भाषा, समान धर्म इत्यादी घटक पुरेसे असतात. मात्र राष्ट्रवादामध्ये आपण एक आहोत एवढी भावना पुरेशी नसते.
तर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी जाणीव व्हावी लागते. तर राष्ट्रवाद म्हणजे काय, तर आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत ही भावना निर्माण होत असते, किंवा अशा प्रकारचं एक ज्याला आपल्याला म्हणता येईल आपण वेगळे कसे आहोत हे निश्चित होत असते. तर ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय लोकांमध्ये ही भावना जागृत झाली होती. ती काही घटकामधून ऐक्याची भावना निर्माण झाली होती असे नाही, तर आपण ब्रिटिशांपेक्षा वेगळे आहोत. ब्रिटिशांना इथून परत पाठवून आपण आपले सार्वभौम राज्य प्रस्थापित केले पाहिजे अशी भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झालेली होती. हीच राष्ट्रवादाची भावना होय. आपल्या राष्ट्रावरचे अत्यंतिक प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. राष्ट्रवाद हा त्यांच्यात स्वतःच्या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायामध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. राष्ट्रवादाचे प्रमुख 2 प्रकार आपल्याला सांगता येईल, ते वर्ग 11वीमध्ये आपण अभ्यासलेलेच आहेत. प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद. तर प्रागतिक राष्ट्रवादामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत असते, तर आक्रमक राष्ट्रवादामध्ये एक वेगळी भूमिका, एक वेगळी भावना ही निर्माण होताना दिसून येते. तर राष्ट्रवाद हे सुद्धा आपण कसे वेगळे आहोत, आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखवलं जातं. यानंतर स्वनिर्णयाच्या हक्काची मागणी. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजे स्वनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वनिर्णयाची आस, इच्छा ज्याला आपल्याला म्हणता येईल, ते राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते? राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकाची आवश्यकता असते. वर्ग 11वीमध्ये राज्य या संकल्पनेचा आपण अभ्यास केलेला आहे. राज्य या एक स्वतंत्र अशा प्रकारची एक संस्था म्हणून आपल्याला सांगता येईल. राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे. इतर संस्थेपेक्षा राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे आणि ही संस्था निर्माण होण्यासाठी 4 घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये लोकसमुदाय, लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्येशिवाय राज्य ही संकल्पना किंवा राज्य ही संस्था पूर्ण अस्तित्वात येऊ शकत नाही. त्याशिवाय भूप्रदेश हा असावा लागतो आणि तो सुद्धा निश्चित भूप्रदेश असावा लागतो. निश्चित भूप्रदेश हा राज्याचा दुसरा घटक आहे. तिसरा आहे शासन संस्था. शासन संस्था काय आहे, तर राज्याच्या सार्वभौम अधिकाराची पाहणी करणारी व्यवस्था म्हणजे शासन संस्था होय. तर सार्वभौमत्व हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो सर्वश्रेष्ठ म्हणून आपण अधिकार, हक्क प्राप्त होतात त्याला सार्वभौमत्व असं म्हणतो. तर लोकसमुदाय, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व या 4 घटकाची आवश्यकता असते. राज्यासाठी लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि शासन संस्था या 4 घटकाची आवश्यकता असते. पण राष्ट्र ही संकल्पना भावनिक आहे. आपले एक स्वतंत्र राज्य असले पाहिजे, आपण एक आहोत ही ती भावना असते. म्हणजे जेव्हा राष्ट्रीयत्व असते आणि त्यातून जेव्हा स्वतंत्र राज्य प्रस्थापित होते तेव्हा त्याला राष्ट्रराज्य असे म्हणतात. आधुनिक काळात सर्व राज्याचे स्वरूप हे राष्ट्रराज्य असेच आहे असे म्हणता येऊ शकते. राज्य लहान असो की मोठं असो, ते मात्र राष्ट्रराज्य म्हणूनच आधुनिक राज्याचं स्वरूप आपल्याला सांगता येऊ शकते. राज्यासाठी निश्चित भूप्रदेश असावाच लागतो. विशिष्ट भूप्रदेश, निश्चित भूप्रदेश नसेल तर राज्य निर्माणच होऊ शकत नाही. राज्याच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी शासन संस्थेमार्फत केली जाते. सार्वभौमत्व हा राज्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्वाच्या आधारेच दंडशक्तीचा वापर करता येऊ शकतो. राज्य ही वैधानिक कायदेशीर संकल्पना आहे. एका राज्यात अनेक राष्ट्रे असू शकतात. एखाद्या समाजातील
वेगळ्या घटकांना जेव्हा स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा असते तेव्हा एका राज्यात अनेक राष्ट्रे निर्माण होतात. उदाहरणार्थ ब्रिटिश साम्राज्य, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका इत्यादी राष्ट्रे होती. राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणारी यंत्रणा म्हणजे शासन संस्था होय. राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणारी यंत्रणा म्हणजे शासन संस्था होय आणि हा एक राज्याचा महत्त्वाचा घटक म्हणून म्हटला जात असतो. यानंतर शेवटचा मुद्दा किंवा शेवटचा भाग या व्हिडिओतला, राज्यातील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. तर त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते, परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. जगातील अनेक देश बहुआंशिक, बहुधर्मीय किंवा बहुसांस्कृतिक आहेत. म्हणजेच जगातल्या अनेक देशामध्ये अनेक वंशाचे लोक राहत असतात, अनेक धर्माचे लोक राहत असतात आणि बहुसांस्कृतिक म्हणजे सांस्कृतिक, ज्याला संस्कृती म्हणता येईल, त्या बाबतीमध्ये आपल्याला लिपी, भाषा वगैरे जे काय आहे ते बहुसांस्कृतिक म्हणून सांगता येईल. तर अशा प्रकारचं त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्र एकात्मता साध्य करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते. तर प्रत्येक देशाचा विचार केला तर प्रत्येक देशामध्ये विविधता असतेच. ती धर्म, वंश, भाषा इत्यादी बाबतीमध्ये असू शकते. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. वांशिक विविधता ही भौगोलिक विविधतेच्या परिणामातून दिसून येते. त्वचेचा रंग, केस, डोळ्याची ठेवण, उंची इत्यादीमध्ये आपल्याला भिन्नता आढळून येते. भारतात विविध वंशाचे, उपवंशाचे लोक दिसून येतात. धार्मिक विविधता, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा धर्माचे लोक राहतात. तेथे धार्मिक विविधता दिसून येते. धर्मात विविध बाबतीमध्ये भेद असतात. धार्मिक विविधता ही समस्या बनत राहते आणि त्यातून एकता निर्माण होणे ही राज्याच्या एकतेसाठी महत्त्वाचे असते. तसेच सांस्कृतिक विविधतासुद्धा असते. देशातील वेगवेगळ्या समूहामध्ये राज्यात भाषा, लिपी, सण, उत्सव, परंपरा, चालीरीती इत्यादी बाबतीत देखील सांस्कृतिक विविधता दिसून येते. चित्रकला, वास्तुकला, करमणुकीचे प्रकार, नृत्यकला, संगीत, गायनकला, खानपानाचे प्रकार दिसून येतात आणि हे सुद्धा आपल्याला विविधतेमध्ये सांगता येऊ शकेल. जगातील अनेक देश बहुआंशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. यामुळे राष्ट्रीय ऐक्य साधणे कठीण बनते, कारण प्रत्येक व्यक्ती समुदायामध्ये कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये मतभेद निर्माण होतात. त्यामुळे एकतेची, सबलीकरणाची समस्या निर्माण होते आणि ही समस्या एकतेची जशी आहे तशी राष्ट्राची एकतासुद्धा साधण्याच्या बाबतीमध्ये असू शकते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या बाबतीतही निर्माण होऊ शकते. परंतु जरी कुठल्याही प्रकारची विविधता असेल तरी एकाच भौगोलिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते, एकतेची भावना निर्माण होते. आपण सर्वजण एक आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते. एक अस्मिता ही निर्माण होत असते आणि त्या अस्मितेतून, त्या जवळीकतेतून, त्या एकात्मतेतून एक राष्ट्र एक बनतं. आणि अशा प्रकारचं आपण भारताचं उदाहरण घेतलं तर भारत हा विविधतेने नटलेला देश असतानासुद्धा राष्ट्रामध्ये विविध धर्माचे, विविध वंशाचे, विविध भाषा बोलणारे, विविध प्रांतामध्ये विभागलेले लोक असूनसुद्धा आज आपण भारत हा देश एकी असलेला, एकात्म असलेला, सर्वजण एकीने राहत असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीय दंगली किंवा धर्मामध्ये
वाद किंवा दंगली होत आहेत असंही म्हणता येऊ शकत नाही. छोटे मोठे वाद जर सोडले तर निश्चितच सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व वंशाचे, विभिन्न भाषा बोलणारे सुद्धा लोक या ठिकाणी एकात्मतेने राहताना दिसतात आणि त्यामुळं राष्ट्राची एकात्मता साधण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे एकी ही महत्त्वाची असते आणि अशा प्रकारचं आपल्याला सांगता येऊ शकेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.